महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात फॉर्म भरताना महत्त्वाच्या 2 अडचणी येत आहेत। बघा, ह्या अडचणीच्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे नेमका त्याचा अर्थ काय आहे। आताच त्या ताईनं आता एक बघा मेसेज टाकला, सर मी फॉर्म तर भरला, सक्सेसफुली सबमिटेड झाला, परंतु या ठिकाणी फोटोच्या ठिकाणी काहीतरी वेगळीच माहिती येत आहे। ही सर्व या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाच्या आहेत की ह्या 2 महत्त्वाच्या सूचना आहेत। यामुळे अनेक भगिनी, अनेक माता या ठिकाणी फॉर्म भरत नाहीयेत। सेतू सुविधा केंद्रावाले सुद्धा परेशान येतं आणि घरी फॉर्म भरणारेही परेशान येतं। त्याच पद्धतीनं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या आमच्या अंगणवाडी सेविकाच्या भगिनी येतात त्या सुद्धा फॉर्म भरण्यासाठी इथं परेशान झाल्या की सर याचा अर्थ नेमका काय। कारण आम्हाला या ठिकाणी विचारलं जातं की आमचा फॉर्म सबमिट झाला का नाही झाला, काय झालाय, सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। बघा, व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर चालते, पण तुम्हाला तुमच्या शंकेचं निरसन व्हावं हीच महत्त्वाची मुद्दा आहे। बघा, या ठिकाणी लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। ही योजना महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। तुम्हाला माहिती आहे, दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये प्रतिमाह त्या पात्र महिलेला ज्यांचं वय 21 ते 65 वर्ष आहे यांना मिळणार आहे। जे नवीन आहेत तर महिला भगिनी आता जॉईन झाल्या त्यांच्यासाठी या ठिकाणी मी सांगत आहे। ओके, चला तुम्ही आल्या पहिले एकदा काय करा, लाईक करत जा, म्हणजे जास्तीत जास्त खेड्यापाड्यापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत, शहरी भागापर्यंत ही माहिती पोहोचणार आहे। आता या 2 गोष्टीचा अर्थ काय आहे मी तुम्हाला थोडंसं सांगतो। बघा, ज्या वेळेस तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवर फॉर्म भरता, आता एखादी भगिनी म्हणणार सर मी ऑफलाईन या ठिकाणी फॉर्म भरला, अंगणवाडीमध्ये नेऊन दिला, अंगणवाडीमध्ये जरी तुम्ही फॉर्म नेऊन दिला तरी तुम्हाला त्या अंगणवाडी सेविकाला या ऑफलाईन फॉर्मला त्यांना ऑनलाईन करावं लागतं, लक्षात ठेवा। म्हणून त्यांना ही प्रॉब्लेम येत आहे, सगळ्यांना प्रॉब्लेम येत आहे, काही काळजी करू नका, कारण आपल्याला काही गोष्टी माहित नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो। बघा, ज्या वेळेस तुम्ही कागदपत्र या ठिकाणी अपलोड करता, तुम्हाला कागदपत्र अपलोड करायला सांगितलेले असतात, तर कागदपत्राच्या ठिकाणी बघा, ज्यावेळेस तुम्ही हे कागदपत्र अपलोड करता, आधार कार्ड असेल, आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला असेल, उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केसरी प्रमाणपत्र, स्वयं घोषणा प्रमाणपत्र सुद्धा आता याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाच्या ठिकाणी देता येणार आहे। ते कसं द्यायचं हे सुद्धा मी या ठिकाणी सांगितलेलं आहे। बघा, दुसरं हमीपत्र, बँक पासबुक असेल तर नसेल तर ताण नाही। महिलेच्या जन्म परराज्यातील असेल तर पतीचे कागदपत्र, जिचा जन्म महाराष्ट्र सोडून बाहेर झाला तिनंच द्यायचं। अर्जदाराचा फोटो, इथे एक अडचण येत आहे। बघा, त्या अर्जदाराचा फोटो ज्या वेळेस तुम्ही सबमिट करता त्यावेळेस बघा तुम्हाला सगळे कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला दाखवते, परंतु बघा इमेज साईज तुम्हाला आधार कार्डची दाखवते, तुम्हाला आदिवास प्रमाणपत्राची साईज दाखवते, तुम्हाला उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची साईज सगळे तुम्हाला या ठिकाणी दाखवते। पण एक महत्त्वाचा मुद्दा जो तुमचा फोटो आहे, बघा आता सगळ्यांनीकडे लक्ष द्या, घाबरून जाण्याची काही गरज नाही। बघा, हा जो तुमचा फोटो आहे या फोटोच्या याच्यामध्ये तुम्हाला दाखवते की इमेज नॉट सपोर्टेड ऑन धिस डिव्हाइस, म्हणजे तुमची इमेज या डिव्हाइसला सध्या सपोर्ट करत नाही। मग याचा अर्थ असा आहे का की सर मी तो सगळं ओके भरलं, पण मी फॉर्म सबमिट केल्यावर मला असं येतंय, माझा फॉर्म सबमिट झाला पण माझ्या फोटोच्या ठिकाणी, लक्षात ठेवा, माझा जिथं मी फोटो हे केला तिथं काय ते इमेज नॉट सपोर्टेड ऑन धिस डिव्हाइस। अजिबात काळजी करू नका। जे कोणी फॉर्म भरत असतील, ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल किंवा जे कोणी फॉर्म भरणार आहे त्यांनी अजिबात या गोष्टीचा ताण घ्यायचा नाही की इमेज नॉट सपोर्टेड ऑन धिस डिव्हाइस। याचं तज्ञ लोकांशी चर्चा केल्याच्या नंतर, म्हणजे जे काही महिला व बालविकास अधिकारी माझे काही विद्यार्थी आहेत त्या विभागामध्ये लागलेले किंवा काही अधिकाऱ्यांशी बोलल्याच्या नंतर, किंवा आता ॲपचं बरेच, आता माझे सुद्धा 2-3 ॲप आहेत या ठिकाणी, काय म्हणतो आपण त्याला, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे, तर आम्हाला माहिती आहे कधी सपोर्ट करत नाही। त्याचा अर्थ हा ॲपचा प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा। ही अडचण आहे ॲपची। तुमचा फॉर्म व्यवस्थित भरल्या गेलेला आहे, जास्त डोक्याला हेडॅक करून घ्यायचं नाही की आता माझं तिचा फोटोच नाही आला मग माझा फॉर्म चुकीचा भरल्या गेला का, अजिबात नाही। याचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म हा भरलेला आहे, लक्षात ठेवा, भरल्या गेलेला आहे किंवा भरलेला आहे। फक्त तुम्ही जो फोटो काढला त्या फोटोची कदाचित तो तिथं आला नसेल, तो प्रॉब्लेम आपला नाहीये, तो प्रॉब्लेम त्या ॲप वाल्याचा आहे। आपल्याला जरी हे दिसत नसेल तरी त्या ॲप वाल्याला दिसते। कालपासून मला इतक्या लोकांनी या ठिकाणी हे स्क्रीनशॉट पाठवले, बघा सर असं झालं, सर तसं झालं। ओके, काही होऊ द्या, तुम्हाला परिपूर्ण माहिती मी देणार आहे, पण तुम्ही जर लाईक केलं तर
तुमचं लाईक, एक लाईक मला 2 कोटी मिळवून देणार आहे का? नाही. तुमचं एक लाईक म्हणजे हे तळागाळातील लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणार आहे. ओके, म्हणून काळजी करा. प्रिंट येत नाही दादा, याची प्रिंट येत नाही. तुम्ही फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर ना तुम्हाला कोणती पावती येत ना त्याची कोणती प्रिंट येत, फक्त तुम्हाला इथं दाखवते. हा मुद्दा लक्षात आला का दादांनो? कळलं का? पासपोर्ट साईज अपलोड करू नका. तुम्हाला पासपोर्ट साईज अपलोड करायला नाही सांगितलं तिथं. पासपोर्ट साईज करायला सांगा पण पासपोर्ट नका करू. सॉरी. ओके, पासपोर्ट साईज करा. म्हणजे पासपोर्ट म्हणजे तुम्ही डायरेक्ट पासपोर्ट फोटो नाही अपलोड करायचा तिथं, बरं का? हे लक्षात ठेवा. हो, लाईव्ह फोटो 12च्या नंतर कसा काढायचा? आता 12च्या नंतर कसं काढायचं? ज्यांचा फोटो काढायचा त्यांना 12 वाजेपर्यंत जागी ठेवा. सर पासपोर्ट साईज फोटो अपलोड केला, सर्व्हर डाऊन. नाही, चालत नाही. रात्री तुम्हाला त्यांना या ठिकाणी म्हणजे जागे करावं लागेल. बाबा झोपू नका. त्या महिला भगिनींना सांगा. एवढे सरकारनं थोडेसे या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला, पासपोर्ट फोटो चालणार नाही, तुमचा लाईव्ह फोटो चालेल. ओके, मला माहिती, एवढी माहिती सांगायला मी 2 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ 1 मिनिटाचा बनवून टाकू शकत होतो, पण त्याच्यात तुमच्या शंकांचं निरसन झालं नसतं. ओके, म्हणून काळजी करू नका. इथं जर तुमचा फोटो डिव्हाइस सपोर्टेड दाखवत नसेल तर याचा अर्थ तो फोटो आहे, फक्त तो तुम्हाला दिसत नाही. प्रॉब्लेम आहे यांचा. जनधन खातं त्याला जर आधार लिंक असेल तर चालते माधुरीताई, काही अडचण नाही. चला, आता एक दुसरा प्रॉब्लेम आहे बघा, सगळ्यात महत्वाचा. तो म्हणजे सर सगळं येतंय पण फॉर्म पेंडिंग आहे. अजून फॉर्मवर प्रक्रिया चालू आहे. सर फॉर्म पेंडिंग आहे. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 2 दिवस झाले. मग काहो सर मी परत फॉर्म भरू का? आता माझा तर फॉर्म पेंडिंग आहे बघा. तेच आता माझी फॅमिलीने या ठिकाणी सांगितलंय, सर माझा फॉर्म पेंडिंग आहे. बघा, तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एक तुमचा या ठिकाणी बघा तुमचा नंबर येतो, तुमचा कोड जो असेल ते कोड येतो. याचा अर्थ तुम्ही फॉर्म भरल्याचा जो नंबर आहे तो कोड तुम्हाला येतो. ज्या व्यक्तीच्या नावानं तुम्ही फॉर्म भरला त्यांचं नाव येते, म्हणजे त्यांचं युजर कोण आहे तर त्यांचं सिटीजन हे येतंय, क्रिएटेड ऑन कधी भरला ते येतंय, हे तुमचे नाव नंबर येतंय. ओके, आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहिले इथे समजून घ्या की तुम्हाला स्टेटस पेंडिंग दाखवते. पेंडिंग म्हणजे याचा अर्थ फॉर्म भरला नाही का असं नाही. लक्षात ठेवा मी काय सांगेल. जर तुम्हाला, मलाही असं वाटलं होतं बा पेंडिंग म्हणजे काय, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की याच्याबद्दल आपल्याला माहिती द्यावा ॲपवाल्यांनी, त्या ॲपवाल्यांनी माहिती दिलेली आहे. ॲपवाल्याचं म्हणणं आहे जर तुम्हाला फॉर्म भरताना जर इथं पेंडिंग येत असेल तर या पेंडिंगचा अर्थ असा आहे, लक्षात ठेवा, या पेंडिंगचा अर्थ असा आहे की तुमच्या अर्जावर अजून प्रक्रिया सुरू आहे. त्याचं म्हणणं बरं काय, माझं म्हणणं नाही. म्हणजे तुमची कागदपत्रे जे या ठिकाणी तुम्ही पाठवलेली आहेत, तुमचा फॉर्म या ठिकाणी अपात्र का अपात्र का त्रुटीमध्ये आहे हे सगळं चेक करणं चालू आहे. जर तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये असेल तर तुम्हाला ते दाखवल. अजून कोणाचाही फॉर्म त्रुटीमध्ये आहे का नाही हे दाखवलेलं नाहीये. त्यामुळे ज्या दिवशी फॉर्म त्रुटीमध्ये येईल ओके त्या दिवशी तो कसा आला आणि त्याची त्रुटी कशी काढायची हे सुद्धा मी माहिती सांगणार आहे. ओके, चला. ओके, चला पटापट समजलं का? चला, ओके, समजलं असेल तर मला पटापट सांगा. तू फर्स्ट नावाला तू आहे, काय कर, माझ्या नंबरवर कॉल कर. चला, ही माहिती समजली का? मला पटापट सांगा. ही माहिती समजली असेल तर मला एकदा थंब दाखवा, एकदा पटकन या ठिकाणी काय करा, लाईक करा. चला पटापट लाईक करा. आता काही कर्म असतात ते. चला, यस 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 यस. ओके, ही माहिती तुम्हाला कळाली असेल, सर्वांना ही माहिती समजली असेल. म्हणजे ही तुमचा फॉर्म पेंडिंग आहे. मग आता काही महिला भगिनीचं म्हणणं असं असेल, काही फॉर्म भरण्याचं म्हणणं, सर 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, अजूनही माझा फॉर्म पेंडिंगच आहे. काळजी करू नका, 31 तारीख लांब आहे. आता कालच बातमी आली, बातमीवाले नीट बातम्या देत नाहीत. एक बातमीवाला म्हणते 14 तारखेला पैसे जमा होणार आहेत आणि एक चॅनलवाला म्हणते 15 तारखेला पैसे जमा होणार आहेत. म्हणजे नेमकं कोण्या तारखेला पैसे जमा होणार आहेत ना त्यांना माहिती ना, आपल्याला या ठिकाणी योग्य काही सांगता नाही. आता लक्षात घ्या, हे फॉर्म पेंडिंग आहे तर 31 ऑगस्ट पर्यंत तुमचं या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. तुमचा फॉर्म पेंडिंग असेल तर 2 दिवस, 8 दिवस, 10 दिवसामध्ये क्लिअर होऊन जाईल. सध्या या ठिकाणी मी तुम्हाला वारंवार सांगायला ॲपला प्रॉब्लेम चालू आहे. ओके, चला, त्यामुळे काही काळजी करू नका. ॲपला सध्या प्रॉब्लेम चालू आहे. कागदपत्र व्यवस्थित जोडा, व्यवस्थित अपलोड करा आणि हे फार आणि फार महत्वाचं आहे. चला, गरजू महिला भगिनींपर्यंत या ठिकाणी ही माहिती जाऊ द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. ओके, हो.
अरे बाबा इंडियन रेल्वे, आता त्या ॲपवाल्याला विचारावं लागेल आपल्याला, ते मी कसं सांगणार सर. ॲपवाले जर असं म्हणत असतील तर 11 दिवसात त्यांच्याकडून 40,000 क्रमांक असलेला फॉर्म चेक झाला नाही का, आता ते आपल्याला इथून नाही सांगता येणार. आपल्याला त्यांना बरं, त्यांच्याकडे प्रॉब्लेम असा आहे ना, मेल आहे ना काही आहे ना, त्यांना आपण काही कॉल करू शकत ना, त्यांचं काही कोणती हेल्पलाईन नंबर आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, एकदा पटकन लाईक करा आणि जाऊ द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल. म्हणजे या 2 प्रश्नांची उत्तरं तुमच्या लक्षात आली असतील. फॉर्म म्हणजे फोटो जरी नसेल तरी काळजी करू नका, तो तिथे येणार आहे. फक्त पासपोर्ट फोटो जोडू नका, लाईव्ह मधला फोटो काढा, जसा आपण काढतो ना बाहेर कुठं फिरायला गेल्यावर, तसा फोटो काढून अपलोड करा. ओके, चला बाय, टेक केअर.